हे अभयारण्य आहे तुमच्या भागातलं. हे मानव निर्मित आहे, माणसानं निर्माण केलं. माणसाने ही झाडं पण लावली. आता तुम्ही आला की नाही बघत, हे झाडं माणसाने लावले. गवती कुरण होतं त्यात झाडं लावले. चिंच आहे, बिब्बा आहे, अंजन आहे. आणि नंतर मग 85 झाली, प्राणी सोडले. आता काही प्राणी पाहायला मिळाले का? हा, म्हणजे चितळ, स्पॉटेड डिअर, ते 15च्या पटीत असतात. स्पॉटेड डिअर 15च्या पटीत असतात. त्यातले काही तुम्हाला दिसले. सांबर असतं, सांबर घोड्या एवढ्या उंचीचं असतं आणि ह्या दरीत असतं. आता तुमच्या कालव्यामुळे ते निघून गेले आणि तुम्ही शोधलं नसणार आहे. तर आम्ही यांना घेऊन आलो दाखवायसाठी, पण इथले सगळे तुमच्या कालव्यामुळे ते निघून गेले. तिकडे वरच्या पठारावर असतात. तुम्हाला बघायला मिळालं तर 5च्या पटीत असतात. घोड्या एवढ्या उंचीचा असतो सांबर. नंतर चितळ, त्या तिकडे विहार पॉईंट आहे. आणि त्या विहार पॉईंटमध्ये 627 एकर आहे. म्हणजे 2700 एकर. इकडे वर एका डोंगर दिसते उंच, तिथून कुंपण नाही, तिकडल्या डोंगरातून इकडं आले आणि बिबट्या मध्ये 4 बिबटे आहेत. त्यामुळं असं इथंपर्यंत यायला चालतंय 1 किलोमीटर. आम्ही पण आलोय आता चालत, ग्रुपनं आलं तरी चालतंय, पण ह्याच्या पुढं जातं. मग बिबट्या आहे. आम्हाला हे असे अधिकारी घेऊन आलतो, त्यांना ऑगस्ट महिन्यात दिसला होता. ह्या पायथ्याला, या डोंगराच्या बिबट्या रस्त्यावर 9 वाजता सकाळी दिसला होता. ते भक्ष्याच्या शोधात होता, पुढं कळप होता आणि तो शोधत. आणि आम्ही वरून खाली आलो. 20 लोक आहेत. मग त्यांचं अन्न काय हरी नाही, हे चितळ वगैरे. परत हे अभयारण्य 2700 एकर, जवळपास 2700 एकर आहे. आणि आपला हा डोंगर हे सगळा तिकडे कुंडलपर्यंत आहे. त्या कुंडलपर्यंत सगळं अभयारण्यच आहे. आपण आता अभयारण्यात आहे. हा छत्री बंगला पॉईंट आहे. खाली तिकडे बांबू हट रेस्ट तिथं खेळत होता. त्याला तो पॉईंट आहे, ते किर्लोस्कर पॉईंट आहे. तिकडे त्यांची बस केलेली आहे आता आमचे अधिकारी घेऊन. ते या लागले परत. आणि तो वॉच टॉवर आहे, तो किर्लोस्कर पॉईंट आहे. तिथून आपली कृष्णा नदी दिसते. तुम्ही कुठल्या कुठल्या गावातला आहे? तिकडले कोण आहे की नाही? ताकारी, दयारी, तुपारी आहेत की नाही? हा, तर इकडं हा परिसर आहे, तो तिथून दिसतो. दयारी, ताकारी, तुपारी. आणि मग आपला ताकारी प्रोजेक्ट आहे. फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे. आणि तिथून कॅनॉल गेला 170 जगू शकत नाही. मग ऑक्सिजन कोण देतं? हा, तेवढी माहिती आहे, चांगली गोष्ट आहे. वृक्ष हे ऑक्सिजन देतात. आणि हे चालू कधी होतो? मग कारखाना वृक्षांचा ऑक्सिजन द्यायला चालू कधी होतो? सकाळी. आणि प्रकाश संश्लेषणमध्ये काय होतं? मग ऑक्सिजन बाहेर सोडला जातो झाडामार्फत आणि कार्बन शोषून घेतला जातो. ते ऑक्सिजन देते आणि तो ऑक्सिजन आपल्याला उपयोगी. मग ऑक्सिजन विना किती मिनिटं जगू शकाल? पण सांगेल एकदा आहे, आपले सर सांगतीलच तुम्हाला, पण मी सांगतो कारण मी बॉटनीचा विद्यार्थी आहे. 1983 साली BSc झालो. बॉटनी होतं आणि बॉटनी असल्यामुळे झाडांची माहिती आहे सगळ्या. आणि सतत आता 5 वर्ष झाली फॅकल्टी म्हणून अकॅडमीत मी काम करतो. तुमची शाळा आली ती मागच्या वर्षी, त्यांना पण माहिती दिली, ती गार्डन दाखवलं होतं. ह्या वर्षी पण ट्रिप काढली तर काय हरकत नाही, आला तरी दाखवायला आपण असो तिथं. हां, 2 किलो ऑक्सिजन लागतो. किती? 2 किलो. हां, 1 किलोची किंमत 250 रुपये धरू आपण. आणि 500 रुपयाचा रोज ऑक्सिजन आपण शोषण घेते. आणि हा कुठला घेते? हवेतला. आणि हवेत कोण सोडतात? ही झाडं सोडतात ऑक्सिजन. आणि हे ऑक्सिजन सोडलेल्या झाडांनी इकडे सह्याद्री आहे, महाबळेश्वर आहे, कोयना आहे, चांदोली आहे, दाजीपूर अभयारण्य आहे. तर यामध्ये सगळी झाडं आहेत. आणि ती झाडांनी ऑक्सिजन सोडलेला. मान्सून चालू होईल आता जूनमध्ये. त्यावेळी मान्सून चालू झाला की वारं, चक्रीवादळ, विजा, कडकडाट असतो नाही. आणि मग ते सगळं हवेमध्ये ऑक्सिजन मिसळायचं काम करतो मान्सून. आणि परतीचा पाऊस तिकडे. तर हवेत ऑक्सिजन हा स्टेबल ठेवायचं काम ही झाडं करतात, म्हणून झाडं लावायचे.
मग 2 किलो ऑक्सिजन तयार करण्यासाठी किती झाडं लावली पाहिजेत? 10 झाडं. मग प्रत्येक जण वाढदिवस साजरा करता, केक कापता, त्याच्याऐवजी एक झाड लावायचं आंब्याचं, केशर आंब्याचं, आणि 5व्या वर्षी त्याची फळं खायची. चांगलंही नाही, वाढदिवसाला आंब्याचं झाड लावायचं आणि 5व्या वर्षी फळं खायची. मग अशी किती झाडं लावायची आहेत आपण? 10 वृक्ष जर लावले आपण, हा सगळे लावणार आहेत. तर आपण वाढदिवस पण साजरा करा, केक कापा, काय हरकत नाही, पण वृक्ष लावून, झाड लावून त्या झाडाची फळं खायसाठी फळ झाडं लावायची 10. आपण आपल्या श्वासाची तरी किंमत मोजूया. आपण आपल्या श्वासाची तरी किंमत मोजूया. वसुंधरेला वाचवण्यासाठी नव्हे, स्वतःला वाचवण्यासाठी 10 वृक्ष लावूया, 10 वृक्ष लावूया. व्हेरी असं घोषवाक्य आहे. आणि ते माझं घोषवाक्य आहे, तयार केलेलं आहे, कारण ह्या ऑक्सिजनवरून हे वाक्य तयार केलं आणि ते तुम्हाला सांगितलं. कोणाचे वाक्य ध्यानात राहिलं? कोण सांगेल? आता सांगितलेलं घोषाची तरी किंमत मोजूया. आपण आपल्या श्वासाची तरी किंमत मोजूया. वसुंधरेला वाचवण्यासाठी नव्हे, स्वतःला वाचवण्यासाठी 10 वृक्ष लावूया, 10 वृक्ष लावूया. कोण सांगेल वाक्य? वसुंधरेला वाचवण्यासाठी नव्हे तर आपल्याला वाचवण्यासाठी 10 वृक्ष लावूया. 10 व्हेरी गुड. हा हुशार आहे. आणि पण आपल्या श्वासाची तरी किंमत मोजूया. आपण आपल्या श्वासाची तरी किंमत मोजूया. वसुंधरेला वाचवण्यासाठी नव्हे, वसुंधरेला वाचवण्यासाठी नव्हे, तर स्वतःला वाचवण्यासाठी 10 वृक्ष लावूया, 10 वृक्ष लावूया. ओके, व्हेरी गुड. डीडी त्यांना जरा फोन लावला तर बोलू जाऊ. मग तर 7 वाक्य सांगतो. जीवनात यशस्वी होणारी सप्तसूत्री, असंच मगाच्या सारखं ध्यानात ठेवायचं. 7 वाक्य कोण सांगेल तेव्हा पहिला नंबर येणार. 7 वाक्य ध्यानात ठेवायची. पहिलं वाक्य आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. कुठलं? स्वावलंबी शिक्षण हेच आमचे. कुणाचं वाक्य आहे? स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. स्वतःचं शिक्षण स्वतः घ्यायचं, कष्ट करायचं, कमवायचं, शिकायचं. दुसरं वाक्य आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कुणाचं वाक्य आहे? वामनराव पै यांचं आहे. कवी वामनराव पै यांचं वाक्य आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तिसरं वाक्य आहे बायबलमधलं, 4थं आणि 5वं. 3 वाक्य बायबलमधले आहेत. बायबल कोणी लिहिला? त्याला आलं, येशू ख्रिस्तानी लिहिला बायबल. तर त्या बायबलमधले 3 वाक्य आहेत. नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग. आपले विचार कसे पाहिजे? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह बोलायचे नाही. पास होणार, कलेक्टर होणार, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही होणार. नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग. 4थं वाक्य आहे, म्हणजे उघडेल. ठोठवणे, दरवाजा ठोठवणे. ठोठवला तरच उघडणार. कोट्यावधीचा हात आहे, उचलायचा, टिक करायचं. ठोठवा म्हणजे उघडेल. 5वं वाक्य आहे, मागा म्हणजे मिळेल. मागितलं तरच मिळणार आहे. सरांनी आता म्हणले आमच्या विद्यार्थ्यांना थोडं माहिती द्या, हे की नाही? मागल्या वर्षी आणतो सर तुमचे घेऊन. 6वं वाक्य आहे, शेजारी हे पहारेकरी असतात. आता त्या 3 मुली बसल्यात बघा, शेजारी आहेत. त्यात 2-3 जण हात वर करून बसल्यात, एकसारख्या दिसतात. शेजारी हे पहारेकरी आहेत. पहारा करायचा एकमेकाचा, पहारा करायचा, भांडण काढायचं नाही. शेजारी हे पहारेकरी असतात. आणि 7वं वाक्य आहे, चालते बोलते देव आहेत. 3 देव दररोज भेटतात. चालते बोलते देव, 3 देव आहेत. पहिला देव कोण? आई. व्हेरी गुड. दुसरा देव कोण? वडील. तिसरा देव कोण? शिक्षक. व्हेरी गुड. तिने सांगितले बरीचच त्यांना माहिती आहे. आपले आई वडील आणि गुरुवर्य हे चालते बोलते देव आहेत. त्यांना आदर करायचा, प्रणाम करायचा आणि त्यांचं सन्मान अशी 7 वाक्य. एकदा आपल्या सर्वांच्या टाळ्या वाजवल्या, 3 टाळ्या. 1 2 3 स्टार्ट.
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. हां बोलते 3 देव आहेत, आई, वडील आणि शिक्षक. ऑलवेज थिंकिंग पॉझिटिव्ह. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. परत एकदा सांग. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि मागाल तर मिळाल. मिळेल. हां थोडा. स्वावलंबी शिक्षण हेच आपल्या आयुष्याचे ब्रीद. हां स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. तूच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. हां तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार. थिंकिंग पॉझिटिव्ह. ठोठवा जो उगवेल आणि एकदम मागाल तर मिळेल. आणि आपल्या आयुष्याचे 3 शत्रू आई, वडील आणि एक वाक्य फक्त राहिलं. क्या बात है, मस्त. 6 वाक्य माझं सांगितले मार्क पाडणार. मी चांगले मार्क पाडाल. परत शेजारी हेच आपले. व्हेरी गुड, खूप छान. आता 2 बोट 3 बोट 4 बोट. पाऊस पडला बघा टाळ्यांचा. पुन्हा एक 2 3 4 5 परत चार, परत चार, 4 परत 3. 2 1. तर मी म्हणजे जंगल टाळी स्टार्ट म्हणले की तसं आपण करायचं आहे. व्हेरी गुड. आता लय असे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आपल्याकडं. सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये बाहेरून 5 वाघ आणून सोडले. बाळांनो, अजून एक थोडीशी माहिती बघा. हे जे सागरेश्वर अभयारण्य आहे याच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठा वाटा, सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल ते वृक्षमित्र धोमो मोहिते, ज्यांना अण्णा म्हणून ओळखलं जायचं, त्यांनी हा जो काही संपूर्ण परिसर आहे त्या परिसरामध्ये साहेबांनी सांगितलं तसं सुरुवातीला वृक्ष लावले, त्यानंतर या वेगवेगळ्या ठिकाणाहून प्राणी या ठिकाणी येऊ लागले आणि आज हे देशातील नव किंबहुना जगामध्ये एक अतिशय सुंदर वन्यजीव अभयारण्य म्हणून आज ओळखलं जातं. त्यांचे सुपुत्र रानकवी सुधो मोहिते भाऊ आज या ठिकाणी या निमित्तानं त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा ते सांभाळतात. असं हे सुंदर वनानी युक्त असणारं हे जे अभयारण्य आहे त्या अभयारण्याची पाहणी करण्यासाठी पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या आपल्या 2026 समर कॅम्पच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. आपल्याला शेटे साहेबांनी खूप सुंदर अशी माहिती या निमित्तानं दिलेली आहे. या ठिकाणी असणारे सगळे जे विविध पॉइंट आहेत या अभयारण्यामध्ये असणारे त्याची सुद्धा आपल्याला सुंदर अशी माहिती दिली आहे. तो समोर आपल्याला दिसतोय तो किर्लोस्कर पॉइंट आहे. आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत तो छत्री भाग म्हणून ओळखला जातो, छत्री पॉइंट म्हणून ओळखला जातो. असे वेगवेगळे. त्यानंतर पुढे फेटा उडवा महानगुंड पॉइंट आहे. पलीकडच्या बाजूला महानगुंड पॉइंट आहे. असे सगळे सुंदर असे या सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यामध्ये पसरलेला हा सुंदर असा परिसर हिरवागार करण्याचं काम हे सातत्यानं सुरू असतं आणि त्याचा आम्ही एक भाग बनायचा आहे. हा हेतू, हा उद्देश आपल्या समर कॅम्पच्या निमित्तानं संस्थेनं ठेवला. आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. आपण एक संस्कारक्षम पिढी, भविष्यातील एक सुजाण नागरिक बनणार आहे आणि आपल्या देशाचं भवितव्य किंबहुना संपूर्ण विश्वाचं भवितव्य तुमच्या आमच्या हातात असणार आहे आणि त्याचा एक भाग आपण बनूया. आणि या निमित्तानं आपल्याला शेटे साहेबांनी खूप सुंदर अशी माहिती दिली. त्याबद्दल त्यांचं आपल्या संस्थेच्या तुम्हा सर्वांच्या या अधिकाऱ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. आमचे अधिकारी येतील 2 मिनिटं. या कुठल्या डिपार्टमेंट आहे कुठून आलाय सर, जरा माहिती द्या सर. आमचे 12 दिवसाचं प्रशिक्षण आहे आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व डिपार्टमेंटचे 6 जिल्ह्यातले अधिकारी एकत्र आलेत. असे आता 35-36 लोक आहेत. त्यापैकी इथं आता एक गाडी हा. तर परिचय देतील ते कुठल्या डिपार्टमेंटमधून आले आणि मुलांचे पण कौतुक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
मी सुधीर मारुती पाटील, मी कृषी अधिकारी आहे, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्गमध्ये. तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा माहिती आहे? माहिती आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे? कशासाठी समुद्र आहे का नाही? समुद्र आहे, आंबे. गेलाय फिरायला तिकडे. आंबोलीचं प्रशासन स्थळ आहे त्या ठिकाणी, समुद्र किनारा आहे शिरोड्याला, आहे की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहे? आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. शिरोडा सगळ्यात स्वच्छ किनारा आहे बरं का, गोव्यापेक्षा सुद्धा शिरोडा. साठी प्रसिद्ध आहे. आणि सगळ्यात पर्यटन जिल्हा, महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा कुठला आहे? तर सिंधुदुर्ग आहे. आणि हवामानदृष्ट्या समृद्ध असा जिल्हा कोण बोलतोय? मी सर्व्हिसला करतोय आणि माझं पदोन्नतीचं प्रमोशन नंतरचं प्रशिक्षण आहे आमचं कुंडल अकॅडमीमध्ये चालू आहे. ह्या ठिकाणी महाशासनाचे जेवढे म्हणून अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या सेवा कालावधीमध्ये वेळोवेळी जे प्रशिक्षण दिलं जातं त्याचा भाग ह्या ठिकाणी कुंडल ठिकाणी आहे. या कुंडल प्रशिक्षण निमित्तानं आज आम्ही शेट्टी सरांच्या निमित्तानं या सागरेश्वर अभयारण्यामध्ये आम्ही फिरायला आलो. इथल्या सर्व वाईल्ड लाईफ आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, या सर्वाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही शेट्टी साहेबांच्या बरोबर आहोत. तुम्ही या निमित्ताने इथं आलेला, आपली पुढची पिढी जी समृद्ध घडवायची असेल तर असे तुमच्यासाठी एक समर कॅम्प आयोजित करणं हा एक उद्देश जो असतो हा साध्य करण्यासाठी सरांनी तुम्हाला ह्या ठिकाणी आणलेला आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार बालमित्रांनो, विद्यार्थी सगळ्यांचे. माझे नाव सुहास कैलास चोपडे आहे. मी कोल्हापूर PWD सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आहे आणि शेटे सरांच्या माध्यमातून आम्हाला हे कुंडलकडून प्रशिक्षण मिळत आहे. त्याबद्दल शेटे सरांचे खूप खूप आभार. त्यांनी हे सगळं दाखवलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑल दी बेस्ट पुढील शिक्षणासाठी आणि पुढील आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी. सरांनी सांगितल्याप्रमाणे आता झाडे लावणे, झाडे जगवणे ही आपली जबाबदारी आहे. झाडांमार्फतच आपल्याला श्वास मिळतो, ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे झाडे प्रत्येकाने एक तरी झाड लावावे एवढे बोलून पाठीमागं बोलू नका रे. इकडे रे, इकडे शौर्य. माझं नाव सागर कदम. मी महसूल खात्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणून वडूज खटावमध्ये कार्यरत असून की आपल्याला शासनाच्या की आपण बघितलं की जवळजवळ शासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आता जवळजवळ आम्ही कुंडल या ठिकाणी जवळजवळ या वन अकॅडमीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रशिक्षण आयोजित केले. यामध्ये आरोग्य विभाग आहे, कृषी विभाग आहे, जिल्हा परिषद विभाग आहे, जिल्हा परिषदचे वेगवेगळे विभाग आहेत, जवळजवळ 17 का 18 विभाग आहेत. त्यानंतर महसूल विभाग आहे. आमच्या महसूल विभागामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. त्या विभागामध्ये जे काळानुसार की जे आपण जे शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर जसं आपणाला बोलू की बदल हा मानवनिर्मित किंवा काळानुसार बदल होणे गरजेचं आहे. या बदलानुसार आधुनिक काळात जे काही बदल होतात या बदलाची काळानुसार आपणाला कर्मचारी त्या बदलाबरोबर टिकला पाहिजे. यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण असतात की ज्यामध्ये काळानुसार नवीन काही सुधारणा झाली. मग यासाठी शासनानं काय केले की वेगवेगळ्या ठिकाणी या अकॅडमी स्थापन केल्या. या अकॅडमीमध्ये हे जवळजवळ ह्या अकॅडमीमध्ये वर्षभर कार्यशाळा असतात. आता आमची बॅच झाल्यानंतर दुसरी बॅच येते. म्हणजे हा प्रत्येकाला अनुभव देण्यासाठी यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे किंवा जे अनुभव आहेत ते शिकवले जातात. त्या अनुषंगानं आम्ही जवळजवळ 20 तारखेला या अकॅडमीमध्ये आलो. जवळजवळ 8 दिवस आम्ही लेक्चर केली. त्यानंतर या अकॅडमीच्या कार्यक्रमानुसार सागरेश्वर अभयारण्याचा म्हणजे काळानुसार आम्हाला निसर्गाची आवड किंवा तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्ष फील्डवर जाणार आहात तुम्हाला या निसर्गाबद्दलची जाणीव किंवा कृतज्ञता किंवा जे वन्य प्राणी आहेत त्याबद्दल तुमची सहानुभूती किंवा तुम्ही की बघण्याचा दृष्टिकोन आपण बघितलं की ज्यावेळी आपण एखादा कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी वावरत असतो तर समाजाची अपेक्षा असते की ह्या कर्मचाऱ्याकडून काहीतरी वेगळे आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपल्यातून काहीतरी गुण आपल्याला आत्मसात व्हावे किंवा एखादे गुण आपल्याला कमी आहे त्यामध्ये इथं भर पडावी या दृष्टीनं आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा की जे आरोग्य आहे आता आरोग्यासाठी आम्हाला योगा हे सकाळी 7 वाजता लेक्चर असतं की ज्या योगामध्ये आपल्याला भविष्याची जाणीव किंवा आपलं आयुष्यमान वाढलं पाहिजे की आपण जर फिट असेल तर आपण समोरच्याला चांगली सेवा देऊ शकतो. एखाद्या हे आले असेल एखादा पक्षकार किंवा जे आले तर त्यांना आपण चांगली सेवा देऊ शकतो. यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्हाला शिकवले आणि त्या अनुषंगानं आज आपण सागरेश्वर अभयारण्यामध्ये आला. आता तुमच्याबरोबर आज आम्ही एक विद्यार्थी म्हणूनच हे सगळे तुम्ही आहात तसंच आम्ही आज पाहत आहोत की आम्हाला सुद्धा वेगळी जाणीव होत आहे की निसर्गाला
आज काळानुसार आज पुढच्या 50 वर्षाचा विचार केला तर हे निसर्ग वाचवायचा असेल तर आजच आपणाला तयारी करावी लागेल. सर म्हणले ना की 10 झाडे कंपल्सरी लावावीच लागेल आणि ती जगवावी लागतील. जर ती जगवली तरच आपल्याला भविष्य आपल्याला चांगला काळ आहे, नाहीतर आपण भविष्यात हा ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल. याची जाणीव 2019च्या साली कोरोना आपणाला ज्यावेळी आला त्यावेळी या ऑक्सिजनची किंमत आपणाला कळाली की माणूस लाखो रुपये देऊन सुद्धा बाहेर येतो, त्याला कॉट मिळत नव्हती किंवा ऑक्सिजन मिळत नव्हता. या म्हणून या ऑक्सिजनसाठी आपण आज प्रामाणिक प्रयत्न करूया की लहान मुलं जी ॲक्सेप्ट करतात तेच ते भविष्य घडवण्याची ताकद या लहान मुलामध्ये असते. त्यामुळे तुम्ही आज जे चांगले गुण आहेत ते आत्मसात करा. कारण आज तुम्हाला वाटत असेल पण एकदा जर वेळ गेली तर ते पुन्हा आपणाला आत्मसात करता येत नाही किंवा ते हे करतात. त्यामुळे आज तुम्हाला चांगली संधी आहे की आज तुम्ही समर कॅम्पद्वारे तुम्ही इथे आलात. कारण आमच्या काळात यावेळी आम्हाला म्हणजे फिराय किंवा वर्षातनं एखादी ट्रिप असायची. आज आपणाला शासनाने किंवा ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात आपल्याला वेगवेगळे उपक्रम पाहत आहोत, तर या सर्वाचा लाभ घ्यावा. आणि काही जे असेल ते बोललो त्याबद्दल धन्यवाद. आमचे मिनटं पण कुठे गेले? असू द्या. नमस्कार, मी अजित करशे, अधीक्षक कृषी विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर. तर विद्यार्थी मित्र, आम्ही आता या वयात मध्ये सुद्धा आता आम्ही विद्यार्थी म्हणून तुमच्यासारखंच आम्ही आलेलो आहे काय. तर आम्हाला ते सेवांतर्गत प्रशिक्षणाचा पदोन्नतीचा असे पायाभूत प्रशिक्षण आता हे कुंडलमध्ये आयोजित केलेलं आहे. तर खरोखरच एक आपल्या कुटुंबापासून आणि आपल्या नियमित वातावरणापासून आम्ही बाजूला आलेलो आहे. हा अनुभव एक वेगळाच आहे आणि तो आम्ही खरोखरच म्हणजे त्यामधून आपण आनंद घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि आज रोजी तुम्हाला सुद्धा तुमच्या शाळेने म्हणा किंवा शिक्षकांनी तुमच्या ही जी संधी उपलब्ध दिलेली आहे ही वाखाण्यासारखीच आहे. कारण आज याची गरज आहे. तुम्ही नियमितच्या अभ्यासातून यातून जरा निसर्गामध्ये येणं आणि त्याचा थोडा अभ्यास त्यामधून होतो आपल्याला बघायला मिळतं आहे. तर आज आम्हाला सुद्धा शेटे सरांच्या माध्यमातून आज ते रिटायर झालेले आहेत अधिकारी, वन अधिकारी पदावरून ते रिटायर झालेत. पण त्यांची तळमळ बघितली, आम्हाला आमच्यासाठी आले, सगळे आमच्यावर फिरतात ते आणि प्राण्यांची माहितीसुद्धा आम्हाला देत आम्ही इकडं पण आलो. तर त्यांचा उत्साह बघून आम्हाला असं वाटतं याला आम्ही रिटायर झाले यांच्यासारखं आम्हाला जमल का काय. म्हणजे खरोखरच आहे शेटे सरांचं म्हणजे वाखाण्यासारखी त्यांची ती काम आहे. आणि आज तुमच्या माध्यमातून आम्हाला संवाद साधायला मिळाला त्याबद्दल शेटे सर्वांचं आभार मानतो. जय हिंद, जय भारत. सायकलिस्ट आहेत, 50 किलोमीटर रोज सायकलिंग करतात आणि सगळ्यांना संदेश देतात, झाडे लावा, झाडे जगवा. बोर्ड सायकल असतात त्या सरांच्या. आता वसुंधरा दिनानिमित्त त्यांनी किती केली राईड सर? बालमित्रांनो नमस्कार सर्वांना. माझं नाव संदेश सुरेश जंगम. मी रत्नागिरी जिल्ह्यातून चिपळूण तालुक्यातून आहे. मी आरोग्य विभागात काम करतो क्लर्क म्हणून. जरा तुम्हाला सर्वांना बघितल्यावर शाळा जरा 25 वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं, कुठेतरी पिकनिक आले सर आले. सर्वांचं एक विदर्भातून असू दे किंवा कुठच्याही महाराष्ट्राच्या कुठच्याही ह्याच्यातून असू दे विभागातून, तर कोकणात ज्या वेळेला येतात तेव्हा एक ठरलेले ठिकाणाचं चालायची. म्हणजे तुमचे गणपतीपुळे, पावस, भगवती बंदर आणि जर अगदीच पुढे गेला तिकडे तर मालवण, हे सगळे असं. कोण कोण आलेलं आहे तिकडे रत्नागिरी साईडला वगैरे किंवा ट्रिपला गेलतो की आपण मालवण देवबाग. अतिशय जगाने मान्य केलेला असा जो कोकण विभाग आमच्याकडे आहे की तो शांततेसाठी, निसर्गासाठी, फळ उत्पादनासाठी, सगळ्यासाठी एव्हरीथिंग, ह्या सगळ्या गोष्टीसाठी कोकण हा परिपूर्ण संपन्न असा भाग आहे. त्यामध्ये सर्वांनी या व्हिजिट द्या. त्याच्यामध्ये सुद्धा काही धार्मिक स्थळं असतील, शैक्षणिक गोष्टी असतील किंवा काही पर्यटन स्थळ असतील तर ते तुम्ही सर्वांनी अनुभवा. आणि कधी आलात तर अवश्य कॉन्टॅक्ट करा. जी ज्या लागेल तेवढे आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून असू दे किंवा वैयक्तिक लेवलला असू दे ते मदत करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर्वांना. ठीक आहे, कारण आम्हाला पण जास्त वेळ घेत नाही. तर माझं नाव चंद्रकांत सावडेकर. मी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूरला अधीक्षक म्हणून काम करतो.
कुंडल प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आणि आपण सर्वांचं इथं आपली ओळख झाली म्हणण्याविषयी आपण संवाद लाभला. क्षेत्राबद्दल म्हणायचं म्हटलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला जवळपास इथं आहे की आपण इथं ते वन विभागाचा उपयोग करू शकतो, त्याचं नॉलेज देऊ शकतो. आपल्याकडे सगळ्या मुलांना आत्तापासून खरोखर संस्थेनं कुंडल प्रशिक्षण जे आणलेलं आहे ते खरोखर चांगलं आहे. चांगला उपक्रम आहे की त्या मुलांना निसर्गाशी जवळीक साधता आली पाहिजे आणि निसर्गाचा भरपूर आनंद घेता आला पाहिजे. त्याबद्दल मी तुमच्या संस्थेचं पण आणि सर्व उपस्थित तुमचे सर्व शिक्षक आणि जे काही कॉर्डिनेटर आहेत त्या सर्वांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि आपण सर्व आनंद घ्या निसर्गाचा एवढं शुभेच्छा देतो.